चला सूरज चव्हाण आलेले आहेत का? थँक्यू. टेल इज द कॉल, टेल इट इज. थँक्यू राजू सर. आपणास विनंती, आपण स्थानापन्न व्हायचंय. सूरज थांबायचंय. रोहित टॉस जिंकला, काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. ज्या प्रकारे आतापर्यंत तुम्ही एन्जॉय केलं मॅचला, पूर्णपणे निर्विवाद वर्चस्व मिळवलं, आज कशा प्रकारची तयारी आणि संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर भरपूर सुंदर आहे. तयारी पण आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. सूरज, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? ऑफकोर्स फिल्डिंग घेतली असती. कालच्या दिवसाचा जर खेळ पाहिला तर पराभूत झाला होता. खूप मोठं आव्हान तुमच्यासमोर ठेवलं होतं. तर आज कशा प्रकारची तयारी आहे? कारण पुन्हा एकदा तोच सामना होतोय सुपर 12 मध्ये. असं काय तयारी म्हणजे असं नाही आहे, आम्ही नॅचरल गेम खेळू, बघू. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय? खूप छान आयोजन आहे, त्याच्याबद्दल तर सांगायचं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. न्यूज फ्रॉम द सेंटर. इकरा वॉरियर्स विन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. मृदुल बेहर. यस मृदुल. 5 चेंडू 5 धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चॉक्सी सारखा गोलंदाज सलामीवीर फलंदाजकीकडे अरबाज शेख आतापर्यंत 2 चेंडू 2 धावेवर खेळत असताना पाहायला मिळतो. एकीकडे यश वैती. तर मंचावरती उपस्थित आदरणीय मनीष राऊत साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्मान नाही, आपण त्यांचं मनोगत व्यक्त करणार. मनोगत या ठिकाणी ऐकून घेणार आहोत. मनोगत व्यक्त करण्यापेक्षा एका चेंडू मध्ये 6 धावा येणं म्हणजे क्रिकेट. चांगला बॅट्समॅन 0 वर आउट होणं म्हणजे क्रिकेट. आणि नवा बॅट्समॅन षटकार चौकार मारणं म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेटची सुंदर अशी संधी इकरा बिग बॉस यांनी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. सुंदर कार्यक्रमाचं आयोजन. आणि महिला सुद्धा इकडे रीटाजी यांची टीम आलेली आहे. महिलांना प्राधान्य देण्यासाठी आमची माननीय नगरसेविका मिनलताईंनी महिलांसाठी क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे. सुंदर असा चेंडू, 1 रन. आमच्या माजी सभापती चिरायुताई या इकडे ग्राउंड मध्ये उपस्थित. त्यांच्या जोडीला माननीय नगरसेविका हेमांगीताई पाटील. त्यांना विनंती आहे का मंचावर मंचाची शोभा वाढवावी. तर माजी नगरसेविका आदरणीय हेमांगी पाटील मॅडम, माजी सभापती चिराई चौधरी मॅडम याच्या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आज रीटा मॅडम वरती नाही येणार आहेत, आज त्यांची मॅच आहे, त्यामुळे त्या सुद्धा खाली जातात. नाही, त्या सुद्धा आल्यात. रीटा मॅडम सुद्धा विनंती, आपण सुद्धा मंचावरती स्थानापन्न व्हायचं. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हेमांगी पाटील मॅडम SKच्या समर्थक आहेत, SK टीमच्या समर्थक आहेत. आणि रीटा मॅम या त्यांच्या स्वतःच्या टीमच्या समर्थक आहेत, ब्लॅक कमांडो. आणि ब्लॅक कमांडो आज पूर्णपणे तयारीनिशी आलेले आहेत, त्यामुळे त्यांची उपस्थिती ही सर्वात आधी झाली आहे. ओटी मृदुल.
निर्धाव चेंडू येतो शेवटचा. 2 ओव्हरची सांगता होत्या. 11 धावा धाफळकावर येत असताना मॅचचं इक्वेशन आपण पाहायला गेलं ना तर 12 चेंडू 16 धावांची गरज असणार आहे. कुठेतरी 1 चौकारांची गरज असणार आहे. दोन्ही सलामीवर फलंदाज आपण पाहायला गेलं ना यंग टॅलेंट पाहायला मिळते. एकीकडे यश वैती, दुसरीकडे अरबाज शेख. निर्मळ गावाची शान जान आहे हे दोन्ही खेळाडू. गोलंदाजी मार्कवर यावेळेला वैयक्तिक प्रथम सांघिक द्वितीय षटक हाताळण्यासाठी अनिकेत मुळे गोलंदाजी मार्कवर येत असताना अष्टपैलू असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे यंग टॅलेंट आपण पाहायला गेला ना तर ह्या खेळाडूचा मी उल्लेख करेल की जे वसी विरार प्रीमियर लीग आपण पाहिली होती आणि त्यामध्ये हा अष्टविनायक संघाचा आयकॉन खेळाडू देखील आपण पाहिला होता. हाच अनिकेत मुळे काय गोलंदाजी हाताळतोय. गतीमध्ये व्हेरिएशन करत असताना पहिलाच चेंडू सुपररित्या हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अरबाज शेख यावेळेला कुठेतरी भेटत असताना आपल्याला पाहायला मिळतो. मंचावरती उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला जातो. मी विनंती करेल रमाकांत पाटील साहेब आपण समोर या. आपल्या शोभा असते. माझी नवी नगरसेविका हेमंत पाटील मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. हेमंत पाटील मॅडम यांचा सन्मान या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह केला जातोय. आमच्या मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता हे दृश्य. क्रीडा साहित्यावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व हेमंत पाटील मॅडम यांचा या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान माझे चौधरी यांचा करण्याची विनंती करेल इम्तियाज शेख यांना. इम्तियाज आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. चिराई चौधरी मॅडम आपण या. आपला सन्मान इथे केला जाईल. इम्तियाज शेख वार्ड क्रमांक 25 चे अध्यक्ष या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते हा गोड सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त आपली प्रार्थना उपस्थिती नोंदवली त्याबद्दल थँक्यू सो मच. तर फैयाजी शेख आपण यायचे. आपल्या शुभ महाकाली मंदिर ट्रस्टचे आदरणीय मनीष राऊत साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. मध्ये एक स्पर्धा झाली 40+ आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून मनीष राऊत सर यांना आपण पाहिलं आणि त्याचा सन्मान इथे फैयाजी शेख यांच्या शुभ हस्ते केला जातोय. वसईविरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशन कार्याध्यक्ष सल्लागार आणि त्यांच्या वतीनं केलेला हा गोड सन्मान. थँक्यू मनीष राऊत साहेब. चार चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना पुढील चेंडू 5वा चेंडू यावेळेला सिंगल धाव घेतली जाते. स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू येतो यावेळेला अगदी आणि अगदी क्रीज मध्ये सिंगल धाव घेतली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफळकावर. 16 धावा धावफळकावर लगावल्या जातात. 5 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना मॅचचं इक्वेशन पाहायला गेलं 7 चेंडू 11 धावांची अजून देखील गरज आहे धावफळकावर. यश वैती स्ट्राईक एंडला. शेवटचा चेंडू अनिकेत मुळे हाताळण्यासाठी भिरकावून देण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू देखील यावेळेला निर्धाव येतो का. पंचांकडे दाद मागितली जात आहे. पंच खलिद सद यावेळेला नॉट आउटचा इशारा येतोय. टीम रिव्ह्यू संपलेला आहे. अष्टविनायक विरार संघ. निर्धाव चेंडू येतोय. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे धावफळकावर. दोन्ही सलामीवर फलंदाज आतापर्यंत चांगली अशी खेळी करत असताना पाहायला मिळतो. परंतु आपल्या संघाला विजयी प्राप्त करून देईल का. 24 चेंडू 27 धावांचं आव्हान धावफळकावर आपल्याला पाहायला मिळालं होतं. एक रंगलेला असं सामना. रोमांच थरार पदळ आली. ते संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा आणि पराभवाची ओटी असणार हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे अष्टविनायक विरार संघ तर दुसरीकडे निर्मळ सीसी निर्मळ गावातील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 6 चेंडू 11 धावांची गरज असणार धावफळकावर आणि ही कुवत आहे. दोन्ही खेळाडूंकडे ही कुवत आहे. एकीकडे अरबाज शेख आहे, दुसरीकडे यश वैद्य आहे. गोलंदाजी मार्कवर कोण येतोय यावेळेला. प्रतीक निमुळे गोलंदाजी मार्कवर. अनुभवाची ताकद असणारा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. दुसरीकडे यंग टॅलेंट अरबाज शेख आपल्याला पाहायला मिळतोय. संघाला विजयी करून देईल का. येणारा 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ यावेळेला विजयी ठरेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पहिला चेंडू सिंगल धाव घेतली जाते. डिक्लेअर झोन मध्ये आलेला चेंडू सिंगल धाव घेतच असताना प्रत्येक चेंडू यावेळेला महत्त्वाचा ठरणार आहे. 5 चेंडू 10 धावांची गरज धावफळकावर असणार आहे. जीवन एक संघर्ष आहे. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासोबत ना कधी कधी नशीब सुद्धा हरत असतं. तर यावेळेला प्रयत्न करावे लागेल.
प्रत्येक चेंडूवर प्रयत्न करावे लागेल तर आणि तरच हा सामना निर्मळ सीसी संघ विजयी ठरू शकतोय. 5 चेंडू 10 धावांची गरज असताना दोन्ही संघ. तर मुमताज मॅम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेन मुमताज शेख आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. इम्तियाजबाई यांच्या पत्नी त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा ही आपला सादरपूर्वक विनंती. आगतम स्वागतम सुस्वागतम. चार चेंडू 9 धावांची गरज. 4 चेंडू 9 धावांची गरज असताना सामोरा जातो यावेळेला अरबाज शेख. सलामीर फलंदाज आतापर्यंत एक चांगली अशी खेळी केली. यावेळेला काय घडतंय गडी बाद होतोय. स्टंपिंगच्या रूपाने यावेळेला अरबाज शेख सारखा खेळाडू बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना योग्य वेळेला योग्य ती विकेट. यावेळेला अष्टविनायक विरार संघाच्या बाजूने अष्टविनायक विरार संघाचा डगआउट यावेळेला अतिशय खुश पाहायला मिळतं. 3 चेंडू 9 धावांची गरज असणार आहे. 3 चेंडू मध्ये 2 चौकारांची कुठेतरी गरज आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु संघर्ष ना हे प्रगतीचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तो मात्र यशस्वी ठरत असतो. चारू दत्त यावेळेला नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर. 3 चेंडू 9 धावांची गरज. हा चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे. 3 चेंडू 9 धावांची गरज असताना सिंगल धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल धावेने यावेळेला 2 चेंडू 8 धावांची गरज असताना स्ट्राईक एंडला येतोय यश वैती. ज्या खेळाडूची गरज होती तो खेळाडू यावेळेला स्ट्राईक एंडला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक रंगलेला असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. रोमांच थरार पदळ आली त्या संघर्ष नाट्य तुंबळ युद्धाने आनंदाची लाटा. इकरा क्रिकेट क्लब आयोजित अंडरम बॉक्स डे नाईट बिग बॅश क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 2023 एक बिगेस्ट वसई तालुक्यातील थांबवतोय. टीम एसके चं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम टीम एसके. आपलं सहर्ष स्वागत इकरा बिग बॅश 2023 सीझन 4 च्या वतीनं. माझी रिक्वेस्ट आहे आपण मंचा जवळ येऊन थांबायचंय. टीम एसके सोमोशी क्षत्रिय समाज आणि संपूर्ण टीम अतिशय चांगला खेळ मागील वर्षामध्ये त्याने दाखवला होता. आता पुन्हा एकदा या बिग बॅश दरम्यान ब्लॅक कमांडो समोर एक्झिबिशन मॅच खेळताना पाहायला मिळतात. वेलकम टीम एसके. या सामन्याचं पारडं आपण पाहायला गेल्यानंतर एकतर्फा असं जात असताना पाहायला मिळतं. 24 चेंडू 27 धावांचं आव्हान होतं धावफलकावर. परंतु यावेळेला विजयी संघ ठरतोय टीम अष्टविनायक विरार संघ. कॉंग्रॅच्युलेशन बाय अष्टविनायक विरार संघ अँड हार्ड लक बाय निर्मळ सीसी. आपण देखील चांगला असा खेळ केला परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये हार जीत हे मात्र चालत असतं.